नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की विनायकच्या पायाला अचानक खूप त्रास होतो आणि राघव हा विनायकच्या आग्रहानंतर सिंधू आणि सावीकडे जायला निघलेला असतो। त्यानंतर तेथे गेल्यानंतर सिंधू आणि राघव यांना एकमेकांचे सत्य समजते। मधु सुद्धा ही राघव बरोबर येणार असते, मात्र ऋषभने आणि काहीतरी त्या कंपनीत असा घोटाळा झाल्यामुळे बिझनेसच्या कामामध्ये मधुला तेथेच राहावे लागते। म्हणून विनायक आणि राघव तेथे आलेले असतात आणि गुलाबराव हा सिंधूला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो, कारण अख्ख्या गावासमोर सिंधूने गुलाबरावला चांगला धडा शिकवलेला असतो आणि गुलाबरावला त्याचा बदला घ्यायचा असतो। सर्व गावासमोर सिंधूची त्याने बेइज्जत केली असते, मात्र गावाने सरपंचाने गुलाबरावच्याच कानामागे देऊन सिंधूला मान सन्मान दिलेला असतो। गुलाबरावला मात्र हे पाहवत नसते, त्याला असे वाटते की आता हिचा बदला घ्यायचा। म्हणून त्याच वेळीस राघव सिंधू एका भयानक सत्याने शेवटी एकत्र आलेले असतात आणि राघवला वाटत असते की आता सिंधू इतक्या दिवस जिवंत राहिली, पण जिवंत राहिली तरी सुद्धा तिने मला एक फोन सुद्धा केला नाही। आतापर्यंत मी सिंधूच्या आठवणीने व्याकुळ झालो, अजूनपर्यंत मी सिंधूची वाट बघतो, मात्र इतक्या दिवस सिंधू आपल्या मुलीला घेऊन इकडे राहते। सिंधूने नक्की दुसरे जीवन सुरू केलेले असणार असे राघवचा गैरसमज होतो, म्हणून तो सिंधूबरोबर बोलायला तयार नसतो। मात्र त्याच वेळेस राघव सिंधूला विचारत असतो की सिंधू, माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे की सावी कुणाची मुलगी आहे। तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव सर, विनायक तर तुमचा मुलगा आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आणि नव्याने सुरुवात केली, मग मला तुम्ही का विचारतात, कोणत्या हक्काने विचारतात की मी सिंधू सावी कुणाची मुलगी आहे, मी नाही सांगू शकत। त्याच वेळेस गुलाबरावचे हे गुंड असतात, ते सावीला पकडण्यासाठी तेथे येतात आणि राघवच्या डोक्यामध्ये एक काचेची बाटलीची काच हाणून ते तिथून सावीला किडनॅप करून घेऊन जातात। तर राघव सिंधू घाईने तेथून जायला निघत असतात आणि गुलाबरावने जेथे हे सावीला किडनॅप केलेले असते आणि तेथे ठेवलेले असते, म्हणजे सावीला एका खूप मोठ्या क्रेनच्या वर अडकवलेले असते आणि सावीला तेथून तो खाली सोडणार असतो। सावी खूपच घाबरलेली असते आणि राघव सिंधूला पाहून सावीच्या जीवात जीव येतो। तेव्हा गुलाबराव म्हणत असतो की आता तुझ्या मुलीला तू वाचून दाखव, नाहीतर या गावातून तू चालती हो। तेव्हा गुलाबराव सिंधूवर अनेक असे वाटेल ते आरोप करत असतो। राघव मात्र गुलाबरावला म्हणत असतो की एका स्त्रीला तू बेइज्जत करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे स्त्री काय असते, तिचा आदर कसा करायचा असतो हे शिकून घे। म्हणून तो गुलाबरावची चांगली धुलाई करतो। परत जर सिंधूच्या वाटेला जर गेले तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल। तेव्हा गुलाबराव म्हणतो की तू कोण रे, तू सुद्धा असाच आहे का, कारण हिच्याकडे कोणी ना कोणी हिचे मित्र चालूच असतात आणि तू सुद्धा त्यातील एकच आहे का। राघव म्हणतो की ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवर जर असे आरोप करण्याचा प्रयत्न जर केला तर माझ्या इतके वाईट कोणी नाही, सावीला तू सोडून दे। तेव्हा लगेच गुलाबराव म्हणतो की कोण रे सावी, तुझी कोण लागती, ती आहे का काही, आणि तू हिचा आशिक आहे का आणि त्याची ती मुलगी आहे का। राघवला खूप राग येतो। अचानक खूप पाऊस चालू झालेला असतो आणि तो पाऊस चालू झाल्यानंतर राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू, काळजी करू नको, सावीला मी एकदम सुखरूप पोहोचवतो। म्हणून राघव त्या गुंडाची चांगली धुलाई करतो। तेव्हा सिंधू ही आपल्या सावीला सोडवण्यासाठी त्या ड्रायव्हरलाही मारण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो ड्रायव्हर उंचावरून सिंधूला ढकलून देतो आणि त्याच वेळेस राघव सिंधूला झेलतो। तर त्याच वेळेस सिंधू म्हणत असते की राघव, आपल्या मुलीला वाचव। राघव हा सिंधूकडेच बघत असतो, कारण सिंधू आपल्या मुलीला वाचव म्हणजे सावी ही त्याची मुलगी आहे हे सत्य जेव्हा राघवला समजते, राघवला खूप मोठा धक्का बसतो। राघव सिंधूला आपल्या मिठीत घेतो आणि सिंधू, तू अजिबात घाबरू नको, सावीला मी काही होऊन देणार नाही। तर लगेच राघव सर्व गुंडांची धुलाई करतो। मात्र त्याच वेळीस राघव, सावी आणि हे सर्वजण सुखरूप असलेले असतात। विनायक आपल्या गाडीमध्ये असतो, तेवढ्या त्याला मधूचा फोन राघवच्या मोबाईलवर येत असतो। तर विनायक गुपचूप तो फोन घेतो आणि मधूला म्हणत असतो की येथे सावी आणि सिंधू आंटी ह्या मोठ्याच संकटात आहे, कारण त्या जो गुंड आहे ना त्यांनी सावीला पकडलेले आहे। तेव्हा मात्र मधूला खूप मोठा धक्का बसतो।
असतो. मधू म्हणत असते की राघव आणि विनायक नक्की कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहात, म्हणून मधू तिकडे येण्यासाठी निघलेली असते. तर सावीला इकडे वाचवण्यासाठी गेलेला असतात. तर गुलाबराव लगेच सावीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच वेळीच राघव मध्ये येतो आणि सावीच्या अंगावरची गोळी ही आपल्या अंगावर झेलतो. तर गुलाबराव आणि त्याचा एक गुंड तेथून आपला पळ काढतो. तेव्हा सिंधूला खूप मोठा धक्का बसतो की आता राघवला गोळी लागली, काय करायचे. तर सिंधूला राघवने गाडी चालवण्यासाठी शिकवलेले असते. तेव्हा सिंधू सावी आणि विनायकचा आधार देते, राघवला गाडीमध्ये बसवते आणि राघवला एका ठिकाणी घेऊन येते. तेव्हा लगेच राघवची गोळी काढण्याचा आणि सर्व ट्रीटमेंट करण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो. तेव्हा सर्व उपचार चालू होतात आणि सिंधू राघवच्या छातीतील ती गोळी काढून घेते. तेव्हा सिंधूच्या जीवात जीव येतो, कारण सिंधू खूप घाबरलेली असते. सिंधू राघवच्या छातीतील ती गोळी काढून घेते. राघव मात्र बेशुद्ध असतो. तेव्हा सिंधू विनायक आणि सावीला आधार देते की विनायक तुझ्या बाबांना काही होऊन देणार नाही. तेव्हा विनायक आणि सावी सिंधूच्या मिठीत येतात आणि खूप रडत असतात, देवाकडे प्रार्थना करत असतात. इकडे राजश्री आणि सर्वजण हे घरातील गणपती बाप्पाला हात जोडतात की देवा, राघवला या संकटातून वाचव, काही होऊन देऊ नको. तेव्हा मधू आणि ऋषभ इकडे यायला निघलेले असतात. मात्र राघवला अचानक खूप ताप भरलेला असतो. तर सिंधूला समजते आणि सिंधूला वाटते की आता राघवला ते इंजेक्शन द्यावे लागणार. तर सिंधूला वाटत असते की मी मेडिकलमध्ये जाऊन येते, म्हणून ती मंगेशला तेथे थांबवण्यासाठी सांगते. तेव्हा मंगेश सुद्धा सिंधूची खूप मदत करत असतो आणि त्याच वेळेस ही मधू आणि ऋषभ त्या गावामध्ये येऊन पोहोचलेले असतात आणि सिंधूला गावातील मेडिकलमध्ये ते इंजेक्शन भेटत नाही, म्हणून सिंधू ही मंगेशला बाहेरच्या ह्या शेजारच्या गावामध्ये म्हणजे शहरामध्ये ते इंजेक्शन आणण्यासाठी पाठवते. तेव्हा मंगेश येताने आपण ते इंजेक्शन घेऊन येतो आणि त्याच वेळेस मधू आणि ऋषभ तेथे येऊन पोहोचलेले असतात. तर सिंधू ही बाहेर मेडिकलमध्ये गेलेली असते आणि त्याच वेळेस जेव्हा सिंधू सुद्धा घरी येते आणि मधू तर राघवजवळ रडत असते, तेव्हा सिंधूचा खूप मोठा गैरसमज होतो. सिंधूला वाटते की मधूबरोबर राघवने नक्की लग्न केले असणार आणि विनायक त्यांचा मुलगा आहे. सिंधूला खूप वाईट वाटते. त्यानंतर सिंधूने राघवची खूप छान प्रकारे काळजी घेतलेली असते आणि शेवटी राघवला हे जीवदान देऊन म्हणजे राघव शुद्धीवर आलेला असतो आणि राघव ज्यावेळेस शुद्धीवर येतो त्याच वेळेस मंगेश आणि सिंधू तेथे असतात आणि सिंधू ही राघवच्या टेन्शनने तिने रात्रंदिवस जागून सर्व काही व्यवस्थित केलेले असते. पोटामध्ये अन्नाचा एकही कण घेतलेला नसतो. त्याचवेळी सिंधूला चक्कर येते आणि सिंधूचा खूप मोठा गैरसमज झाला की राघवने मधूबरोबर लग्न केले म्हणून सिंधूच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. आपल्या प्रेमाचे सर्व सत्य तिला आठवत असते आणि त्या धक्क्याने सिंधू पूर्णपणे अशी हादरलेली असते आणि त्याच वेळी तिला चक्कर येते. तर मंगेश हा सिंधूला धरतो आणि सिंधू स्वतःला आवर, राघव शुद्धीवर येईल, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा सिंधूला वाटत असते की आता मी मंगेशला काय सांगू की राघवने दुसरे लग्न केले आणि त्याचा धक्का मला खूप मोठा बसलेला आहे. तेव्हा मात्र राघवला ही शुद्ध आलेली असते आणि मंगेशने सिंधूचा हात धरलेला असतो आणि त्याच वेळेस राघवचा गैरसमज होतो, म्हणजे मंगेश आणि सिंधू यांनी सुद्धा नवीन लग्न केले आणि सावी त्यांची मुलगी आहे. त्याच वेळेस इकडे सिंधूचा गैरसमज होतो आणि राघवचा सुद्धा गैरसमज होतो. तेव्हा मधूसमोर सुद्धा मंगेशचे सत्य येणार असते. तेव्हा आता हे झालेला गैरसमज लवकरच कसा मिटणार आणि सिंधू राघव परत लवकर कसे एकत्र येतात आणि परत ही सिंधू राघव यांची रत्नपारखी कुटुंबात आनंदाने कशी एंट्री होते आणि लक्ष्मीच्या पावलांनी त्यांचे स्वागत कसे होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.